नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. आज आहे तारीख 27 डिसेंबर 2025 आणि आम्ही आलो आहे आमच्या स्टॉलवरती. आता हा स्टॉल काय असतो आणि हा स्टॉल काय आहे ते तुम्हाला आर्या समजावेल. आर्या, ओके. सो स्टॉल पहिला काय असतं ते सगळं समजावतात. सो आमचा समाज आहे सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज, ते ऑर्गनाईज करतात मेळावा टाईप फनफेअर असतो आमच्याकडे. हां, सो आम्ही जेव्हापासून हे चालू झालं आहे फनफेअर तेव्हापासून आम्ही हा स्टॉल लावतो गेम्सचा. आणि आता आधी तुम्हाला समजावेल की आमच्याकडे काय काय गेम्स आहेत यावर्षी. चला आर्या स्टार्ट कर. फर्स्ट मेन गेम आमचा आहे कॅन नॉकडाऊन, त्यातून बॉल थ्रो करून सगळे ग्लास पाडायचे ट्राय करायचं असतं. आणि ते जिंकल्यावर ऑब्व्हियसली प्राइजेस आहेत की फर्स्ट ट्रायमध्ये झालं तर किती, सेकंड ट्रायमध्ये किंवा तिन्ही याच्यात एकदा तरी सगळे पडले पाहिजे. ओके. सेकंड गेम इज बास्केटबॉल. अगेन 3 ट्राईजमधून 2दा गेला पाहिजे तर गिफ्ट मिळणार. आणि थर्ड गेम आहे तो सर्वात इंटरेस्टिंग आहे, तो 7 अप 7 डाऊन, काइंड ऑफ लाईक जुगार. हे असं काही नाही आहे, इट इज जस्ट फॉर फन गाईज. ठीक आहे, चला त्याच्यानंतर आपण येऊया या गिफ्ट्सवरती. हे गिफ्ट्स मी आणि अथर्वने जाऊन क्रॉफर्डवरनं आणले आहेत. अवोकाडो, स्टफ टॉय, हे मून बॉल. आणि ह्या स्टॅनली कपची एक वेगळी स्टोरी आहे, हे तुम्हाला दिसत असेल. तर स्टॅनली कपची काय स्टोरी आहे, काय आहे स्टॅनली कप? लकी ड्रॉ म्हणून आम्ही एक ऑर्गनाईज केला आहे. जर तुम्ही 100 रुपीजचे गेम्स खेळलात तर यू विल बी एंटर्ड इन टू द लकी ड्रॉ ऑटोमॅटिकली. बट जस्ट तुम्हाला स्टॅनली कपसाठी लकी ड्रॉ एंटर करायचं असेल तर 10 रुपीज पर तिकीट. दॅट्स इट. सो फक्त 10 रुपयात तुम्हाला हा स्टॅनली कप मिळू शकतो. आता हा व्लॉग यूट्यूबवर कधी जाईल ते मला माहिती नाही, पण जर लवकर टाकला मी व्लॉग तर नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. आणि आम्ही तर आहोतच इकडे. आज आम्ही दोघंच आहेत फक्त. पुढच्या 2 ते 3 दिवसात बाकीचे सगळे पण येतील, तेव्हा पण तुम्हाला सगळी मजा दाखवतो. हे बाकीच्यांची सगळ्यांची आता तयारी चालू आहे. फक्त आमचा स्टॉल असतो जो गेम्स लावतो. सो अजून तरी कोण दिसत नाही आहे गेम्सवाले. बघूया आता कोण येतो की नाही गेम्सवाले ते. फायनली खाद्य मेळावाचं ओपनिंग होतं आहे. आणि स्पेशल गोष्ट आहे की माझी आजी हे ओपनिंग करणार आहे आता. याची आजी तुम्हाला दिसत असेल. आता खाद्य मेळाव्याचं उद्घाटन श्रीमती सनोज चुरी या करत आहेत. धन्यवाद. आमच्या आईकडे जो मेन आयटम असायचे आपले, मेन म्हणजे मटण आपलं, त्याचं ते बनवण्याचं मास्टर शेफ ती असायची तेव्हा. मध्ये 250, 300, 400 लोक असू देत, तो प्रमाण कसं आणि त्या मसाल्याचं प्रमाण, मग त्याच्यामध्ये लागलेले बाकीचे जिन्नस, तर हे सगळं ती उभं राहून ते सगळं मॅनेज करायची त्यावेळेला. आम्ही चांगलं बघितलं आहे सगळे ते हल्दीचे कार्यक्रम. आणि स्वतः करून करायचं असं नाही की तुम्ही डायरेक्शन द्यायची, फक्त स्वतः करायची सगळं ते. आता स्पृहा, शरुताई आणि ऋत्वी पण आलेली आहे. ऋत्वी आली आहे एका खास कारणासाठी. ऋत्वी, उद्या तुझं कॉम्पिटिशन आहे ना, कॉम्पिटिशन आहे सिंगिंगचं. ऑल द बेस्ट. कसं वाटतं स्पृहा स्टॉल? हां, पहिला प्रश्न मला वाटते त्यांना असं विचारा की तुम्ही आपली बोनी झालेली आहे आणि पहिला गेम आजीच खेळणार आहे. सो पहिला आपली उद्घाटन आजी करणार आहे गेमचं. हां, चल काय थ्रो, ग्लास पाडायचे सगळे. चल चल मध्ये मार बरोबर. आईला हळू हळू हळू. सो आता आमचे गेम्स एकदम फुल फ्लेजमध्ये चालू झाले आहेत. लोक पण यायला चालू झाली आहेत. आणि हा आपला गेम चालू आहे आता इकडे. सो हा आपला सर्वात हॉट सेलिंग गेम आहे खरं सांगायचं तर. आता 3 चान्स झाले त्यांचे. आता आमचा 7 अप 7 डाऊन गेम चालू आहे. आर्या खेळवते सध्या. बघूया आता 7 अप सिलेक्ट केलं आहे. 7 आलेलं, त्यामुळे चिप्स जाते तुमची. तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे चिप्स लावू शकता, असं काय प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात. 7 अप सिलेक्ट केलं आहे परत. बघूया काय आलं आहे. 7 अप बरोबर आलं आहे. ऋत्वीने आमच्यासाठी सगळ्यांसाठी हे आणलं. काय आणलं? साखर चपाती आणली. कशी लागते? हां, चांगलं लागतं ना. आम्ही पण जरा खातोय साखर चपाती. भूक लागली आहे. गेम तर चालू आहेत. लहान मुलं मोठी मुलं सगळे खेळतात आपल्याकडे गेम.
आता तुम्हाला वाटत असेल की इथे आर्या गेम खेळते हा वाला, पण खरं आर्या नाही गेम खेळते, मनातही गेम खेळते. मनातही से हाय. सो मनातही इकडे गेम खेळते. आता मी हे टाकलंय, सांग मनातही काय हवंय. अप बोलते ती. अपवरती एक चिप ठेव आर्या. अपवरती एक चिप ठेवली आणि अप आलेला आहे. एक चिप जिंकलेली आहे मनातही. व्हर्च्युअली पैसे जिंकतात इकडे बघा. आता आमची को ओनर अथर्व पाटील यांची एंट्री झाली. आमचे को ओनर अथर्वने काहीतरी ऑर्डर दिली आहे इकडे. आमच्या बाजूचा स्टॉल आहे. काय ऑर्डर आहे? एक डबल ऑमलेट पाव आणि एक बुर्जी पाव डबल. आता इथे आपल्या ऑर्डर बनते मस्त. ऑमलेट पाव आणि बुर्जी पाव. बघूया कशी आहे टेस्ट आहे. आणि इकडे बाकीचे पण बरेच स्टॉल आहेत. इकडे हे स्टॉल आहे, इथे पण स्टॉल आहे. फ्रूट सॅलडचा स्टॉल आहे, हा खाण्याचा स्टॉल आहे, बरंच काय काय इकडे. आता आमची पहिली डिश आलेली आहे गरमागरम अंडा बुर्जी. आणि आपण खाऊन बघूया कशी आहे ते. चांगली आहे टेस्ट एकदम मस्त मसालेदार आहे. सध्या खाऊन बघ कशी आहे. कशी आहे? चांगलं आहे ना? ठीक आहे. सो आता आम्ही घेतली आहे वजरी आणि भाकरी. आणि शरूताई, अथर्व, आर्या यांनी कोणीच कधी वजरी खाल्ली नाही. वजरी म्हणजे बकऱ्याचं इंटेस्टाईन असते, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. चला आता शरूताई प्लीज टेस्ट करा. ती वजरी घे, इंटेस्टाईन घे हातात. चला चांगलं आहे. चला अथर्व घ्या. अथर्व प्लीज ते घे, एक पीस घे याच्यात ना. हां गुड चल. हां मजा आहे की नाही? हा चांगली गोष्ट आहे. खाऊन बघा. आर्या खातेस? आर्या नाही म्हणते. आता मी खाऊन घेतो, मला भूक लागली. ते पण इंटेस्टाईनचाच पार्ट असतो भावा तो. आता आम्ही हा प्रॉन्स पुलाव घेतलेला. प्रॉन्स पुलाव, जवळा भजी, बिर्याणी, पुलाव. जे काय होतं ते चांगलं होतं. म्हणजे दोन्ही पण चांगलं आहे. कोलंबी भात होतं, सॉरी हा कोलंबी भात आहे. ही जवळा भजी आहे. जवळा भजी पण चांगली आहे. थोडीशी क्वांटिटी मला कमी वाटली, पण बाकी ओव्हरऑल टेस्ट चांगली आहे. नेक्स्ट आमचा जो डिश आहे ती आहे चायनीज भेळ. आर्या टेस्ट करते. नूडल असतात ना ते सुके नूडल, त्याला शेजवान सॉसमध्ये टाकायचं. चांगली आहे. चटणी कशी आहे? चटणीची टेस्ट चांगली आहे का? नॉट व्हेरी स्पायसी. तिला चायनीज भेळ काय माहिती नाही. हे जैन अल्फा कुठली जनरेशन आहे ही? बूमर. हां बूमर. बूमर कुठली जनरेशन आहे? बूमर आहे ती. बॉर्न इयर 85. बूमर. बूमर. तू बूमर आहेस. हिला चायनीज भेळ नाही माहिती. अरे माहिती आहे, मी खाल्ली नाहीये, मला असं माहिती. खाऊन बघ. हे ॲक्च्युली टाइमपास आहे. टाइमपास हां मिक्स. तेच बरोबर आहे. ते तर आहे. हे अथर्वने एक चांगला पकडलं आहे की हे आपल्या जो चायनीजच्या आधी टाईमपास मिळतो तो मिक्स चायनीज टाईमपास. पहिल्यांदा बूमर खाताना चायनीज भेळ. कशी आहे बूमर? हां नाही आवडली? नाही आवडली तर चांगली सचिनची देतो. सचिनची चायनीज भेळ. स्पृहा तू पहिल्यांदा खातेस? खाल्ली आहेस ना? हां. नेक्स्ट डिश आहे मटन खिमा आणि पाव. आत्तापर्यंत जेवढ्या पण डिशेस खाल्ल्या तेवढ्या सगळ्या चांगल्या होत्या आणि ही पण चांगलीच आहे. सर्व तुला काय बोलायचं आहे का? तुला कुठला आवडलं सर्वात जास्ती? मला आवडला ॲक्च्युली ऑमलेट पाव. हा एकदम साधा माणूस आहे त्यामुळे त्याला ऑमलेट पाव आवडला. अजून दुसरं काहीच नाही आवडलं. भाकरी छान होती त्या. हां भाकरी चांगली होती. भाकरी छान होती आणि चायनीज वेळ पण छान होती. अंडा राईस पण सांगितलं मागे. इथं शरूताई आणि ऋत्विक घेतात अंडा राईस. सो आपण ते खाऊया आणि मग मोस्टली आता वाजल्यात 10. तर आपण रॅपअप करूया आजच्या दिवसासाठी आणि उद्या परत येऊया स्टॉल लावायला. आमची मोस्ट प्रॉबेबली शेवटची डिश अंडा राईस. आता तो कसा आहे? हां छान आहे. थोडंसं मीठ कमी वाटतं मला फक्त. आर्याला मीठ बरोबर वाटतंय. शरूताई तुला? शरूताईला मीठ कमीच पाहिजे. आणि आमचं जेवण आता झालेलं आहे. चला नाही अजून बाय. व्लॉग एंड नाही केला आहे. एक साथ बसून व्लॉग एंड करू. चला तर मित्रांनो आपला डे 1 संपलेला आहे या स्टॉलचा. आणि हा आपला स्टॉलचा एंट्रन्स आहे इकडे. आपला आजचा प्रॉफिट आहे काहीतरी 1300 रुपये. सो हे आहे आपलं डे 1चं प्रॉफिट. अजून 28 ते 31 4 दिवस स्टॉल बाकी आहे. सो शेवटच्या दिवशी काय प्रॉफिट होतं ते तुम्हाला सांगतो. आणि उद्या भेटूया. उद्या अजून थोडेसे लोक ॲड होतील मे बी.
सो उद्या तुम्हाला उद्याची वेगळी मस्ती दाखवतो सगळी. चला बाय बाय गाईस, बाय करा.